संघर्षातून घडलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे श्री विलासदादा बोले. आज आपण एका अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या सुवर्ण महोत्सवी टप्प्याबद्दल माहिती देत आहोत, ज्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षातून उभे राहिलेले स्वप्न, मेहनतीची शिदोरी, समाजासाठी समर्पित सेवा आणि जिद्दीची जिवंत गाथा आहे. 13 फेब्रुवारी 1976 रोजी आंबेतकोण, तालुका म्हसळा या छोट्याशा खाडीपट्ट्यातील गावात एका साध्या कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गावातील मराठी शाळेत इयत्ता 1ली ते 6वीचे प्राथमिक शिक्षण घेतले आणि पुढे सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत येथे 7वी ते 10वी पर्यंत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्या काळात मित्र, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या सहवासातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनली. परंतु नियतीने त्यांची लहानपणीच कठीण परीक्षा घेतली. 1986 साली वडील कैलासवासी रामजी बोले यांचे अकाली निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. आईने गावात मोलमजुरी करून, अपार कष्ट सहन करून आपल्या मुलाचे शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण केले. परिस्थिती इतकी कठीण होती की पुढील शिक्षण शक्य झाले नाही. मात्र संघर्षाची जिद्द, स्वाभिमान आणि मेहनतीची प्रेरणा त्यांच्या हृदयात कायमची कोरली गेली. पुढे मुंबईत काका भागोजी बोले, गणपत बोले आणि बाबूराव बोले यांच्या आश्रयाला राहून त्यांनी जीवनाला नवी दिशा दिली. या काकांनी केवळ छप्परच नाही तर आत्मविश्वास, मार्गदर्शन आणि आधार दिला. चुलत भाऊ परशुराम बोले व संपूर्ण परिवाराने मनापासून साथ दिली. आज जे काही ते उभे आहेत त्यामागे कुटुंबाच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, हे ते नेहमी अभिमानाने सांगतात. नोकरीची सुरुवात दहिसरच्या हिरा कारखान्यातून झाली. डायमंड क्षेत्रात विविध ठिकाणी काम करत अनुभव घेतला आणि संघर्ष करत स्वतःचे स्थान निर्माण केले. आज या क्षेत्रातील 32 ते 35 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. गरीब कष्टकरी ते सर्वच क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व. असा हा प्रवास कोणत्याही पुस्तकात नाही, तर जीवनाच्या संघर्षाच्या रणांगणावर लिहिला गेलेला इतिहास आहे. लहानपणापासूनच समाजसेवेची ओढ त्यांच्या मनात होती. शालेय जीवनातच 1987 ते 88 मध्ये शिवशक्ती मंडळाची स्थापना केली आणि आजही ते मंडळ कार्यरत असून संस्थापक म्हणून ते स्वतः जबाबदारीने कार्य पाहतात. हीच त्यांची निष्ठा आणि समाजाबद्दलची बांधिलकी आहे. 2010 पासून बोढणवाडी विकास मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी लोकांना एकत्र आणून, मतभेद दूर करून विकासाच्या दिशेने एकजूट घडवून आणण्याचे मोलाचे कार्य केले. संपूर्ण कुणबी समाज आंबेतकोण गावाचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व केले आणि सध्या कुणबी समाज संदेरी विभाग अध्यक्ष म्हणून गेल्या 3 वर्षांपासून समाजहितासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दृष्टीने पद म्हणजे प्रतिष्ठा नाही, तर समाजासाठीची जबाबदारी आहे. आंबेत खाडीपट्टा परिसरात ते दानशूर, मन मोकळे आणि मदतीसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. क्रीडा, धार्मिक कार्य, सांप्रदायिक उपक्रम, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गरजू लोकांना आर्थिक मदत ही त्यांच्या सेवाभावाची जिवंत उदाहरणे आहेत. तरुण पिढीशी मनमिळावू स्वभावामुळे त्यांना दादा म्हणून संबोधले जाते. सर्व राजकीय पक्षांशी सुसंवाद ठेवूनही राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणे ही त्यांची ठाम भूमिका आहे. हीच त्यांची खरी ओळख आहे. या 50 वर्षाच्या जीवन प्रवासात त्यांनी आर्थिक संकटे, कौटुंबिक अडचणी, सामाजिक संघर्ष आणि व्यवहारातील चढ उतार अनुभवले, पण कधीही हार मानली नाही. कारण ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्व आहेत. विलास बोले यांचा विवाह 10 फेब्रुवारी 1996 रोजी झाला. त्यांच्या पत्नी
सौभाग्यवती तेजल विलास बोले या गृहिणी आहेत. सौभाग्यवती तेजस्विनी ही त्यांची मुलगी पदवीधर असून त्या विवाहित आहेत. त्यांना धवल आणि द्रुमिल हे 2 मुलगे आहेत. दोघेही मुलगे पदवीधर असून सध्या नोकरी करतात. कैलास हे त्यांचे भाऊ आहेत. आज त्यांच्या या जीवन प्रवासाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्ण महोत्सव म्हणजे केवळ वाढदिवस नाही, तर संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या एका योद्ध्याची विजयगाथा आहे. भविष्यातही समाजासाठी त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि माणुसकी अशीच अखंड राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. संघर्षातून घडलेल्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास 50व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेच्या या कार्यात अजून अधिक बळ देवो, हीच आजच्या त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.